तर मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहर बंदची हाक देण्यात आली आहे। मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी इथं पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज धाराशिवमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे। धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहर बंदची हाक देण्यात आली आहे आणि इथला आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांनी। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आमरण उपोषणाचा आजचा हा तिसरा दिवस आहे आणि याच अनुषंगाने जर पाहिलं तर या आमरण उपोषणाला आता राज्यभरातून पाठिंबा मिळताना पाहायला मिळतोय। आपण या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरामध्ये आहोत। जर पाहिलं तर याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज हे कळंब शहर जे आहे ते बंद ठेवण्यात येणार आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर शहरातील जी काही दुकानं आहेत ती अद्यापही बंद असलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आपण आहोत। या ठिकाणी जर पाहिलं तर अगदी काही वेळाने सकल मराठा समाज बांधव जे आहेत ते या ठिकाणी एकत्र येणार आहेत। त्यानंतर जी काही आस्थापना उघड्या असतील त्यांना कुठेतरी आपण बंद पाळावा असं आवाहन करण्यासाठी एक छोटीशी रॅली आयोजित करण्यात आलेली आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटलांनी सरकारसमोर 9 मागण्या ठेवलेल्या आहेत। त्या मागण्या ज्या आहेत त्या लवकरात लवकर सरकारने पूर्ण कराव्यात। विशेष अधिवेशन असेल त्याच पद्धतीनं जे काही नोंदी सापडलेल्या आहेत त्या आधारे जे काही मराठा कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप आहे ते लवकरात लवकर करावं अशी मागणी जी आहे ते मनोज जरांगे पाटलांनी केलेली आहे। याकडे आता सरकार कशा पद्धतीनं पाहतं हेच याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, कळंब, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।